जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद ग्रंथराज दासबोध अध्ययन उपक्रम हा उपक्रम गेली 40 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. दासबोधाचा शास्त्रोक्त अभ्यास असं या उपक्रमाचं स्वरूप आहे. गेली 40 वर्ष या उपक्रमाद्वारे 1 लाख लोकांनी आपल्या जीवनामध्ये आपलं उन्नयन आदिभौतिक आणि आदिदैविक आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना तोंड देण्याची तयारी या अभ्यासाद्वारे केली. द्वावा केळकर या उपक्रम करणाऱ्या शिक्षकांनी या उपक्रमाची सुरुवात केली. 1980च्या दशकामध्ये द्वावांनी दासबोधातले काही निवडक समास घेतले. एकूण 200 समासापैकी 72 समासांचा हा अभ्यास आहे. हे सगळे 72 समास आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींच्या संदर्भात, आपल्याला प्रपंचातल्या अडचणी सोडवण्याच्या संदर्भात असल्यामुळे यामध्ये प्रत्यक्ष अध्यात्माचा भाग कमी आहे, पण रोजच्या जीवनामध्ये उपयोगी पडणाऱ्या गोष्टी पुष्कळ आहेत. आणि जसा जसा अभ्यास वाढत जातो तसं तसं दासबोधाची गोडी वाढायला लागते आणि पूर्णपणे आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक अशा सर्व तापांचं निवारण करण्याची क्षमता या 20 दशकांच्या ग्रंथामध्ये आहे. दासबोधाच्या ढोबळमानाने 2 भाग पडतात. पहिला भाग आहे हा दशक 1 ते दशक 9 हा सगळा अध्यात्माचा भाग आहे, भक्तीचा भाग आहे. आणि त्यानंतर सगळी आहे ती अंतरात्म्याची उपासना आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रिक्रूट देणं, समाजामध्ये जागृती करणं, असं मोठं काम समर्थांच्या ग्रंथांनी केलेलं आहे, समर्थांच्या उपासनेने केलं आहे, समर्थांच्या संघटनेने केलेलं आहे. अशा समर्थ संप्रदायाचीच ही उपासना आहे. आपल्याच घरी पुस्तकात बघून हा अभ्यास आपल्याला करायचा असतो. 3 वर्षांचा हा अभ्यास आहे. प्रवेश, परिचय, प्रबोध. आणि गेल्या काही वर्षापासून आपण आता पुढचा प्रवीणचा अभ्यास सुरू केला आहे, जो संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास आपण करत असतो. यामध्ये आपण स्वाध्याय सोडवायचे आणि ते आपल्याला नेमून दिलेल्या समीक्षकांकडे पाठवायचे असतात आणि या समीक्षकांनी पाठवलेल्या उत्तराप्रमाणे आपला पुढचा अभ्यास सुरू करायचा असतो. एकाच वेळेला अभ्यासार्थी आणि समीक्षकांचा दुसऱ्यांदा असा एकत्र अभ्यास हा पुढे जात असतो आणि त्याचं एक वेगळं समाधान आपल्याला मिळत असतं. आपण प्रत्येक वर्षानंतर, प्रत्येक मॉड्यूल पूर्ण झाल्यानंतर सर्टिफिकेट देत असतो, पण आपल्या आयुष्यामध्ये आलेलं सुख, शांती, समाधान, आनंद, निर्भयता, प्रसन्नता हे खरं सर्टिफिकेट आहे. आणि म्हणून गेली अनेक वर्ष हा अभ्यासक्रम आपण नेटाने चालवला आहे. देशाबाहेर ईमेलद्वारे अभ्यासक्रम चालतो. देशामध्येही आता जवळजवळ 16 राज्यामध्ये आपण हा अभ्यास करतो. देशाबाहेर 23 देशांमध्ये अभ्यासक्रम चालतो. जिथे जिथे मराठी आहे बोललं जातं तिथे तिथे शिवाजी महाराज आहेत आणि समर्थ रामदास आहेत. आणि म्हणून या उपक्रमाचं यश आहे. प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये अभ्यासाशिवाय आपण उपासना वर्ग चालवतो. रोज ऑनलाईन उपासना असते, पण आज एका विशेष प्रसंगी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आपण एक नवीन उपासना केंद्र सुरू केलं. या इथे लोक प्रत्यक्ष येतात, सज्जनगडावरच्या उपासनेमध्ये सहभागी होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक शाश्वत आनंद मिळवतात. उपासना केंद्राची माहिती माझे सहकारी सुमेधजी आपल्याला सांगतील. सुमेध. जय जय रघुवीर समर्थ. आजपासून दिनांक 11 जानेवारीपासून आपण श्री उमामहेश्वर मंदिर, राजा केळकर संग्रहालयासमोर नातूबाग येथे आज आपण या उपासना केंद्राचा शुभारंभ केलेला आहे. यानंतर दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी 5 ते 6 सायंकाळी 5 ते 6 या वेळामध्ये ही उपासना घेतली जाईल. सज्जनगडावर गेली 350 वर्ष अव्याहतपणे चालू असलेली सायं उपासना आपण इथे घेणार आहोत. तरी आपण सर्वांनी या उपासनेस यावं ही मी आपणास विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ.